आमदार ऋतुराज पाटील यांच्या निधीतून पूर्ण झालेल्या विकास कामांची उद्घाटनं, नव्यानं मंजूर झालेल्या विकास कामांचा शुभारंभ यासह ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेण्याच्या उद्देशानं आमदार पाटील आज हालसवडे इथं आले होते। त्यांनी राहुल पुजारी यांच्या घरी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला। यावेळी गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी मागासवर्गीय समाजाच्या जमिनींवर औद्योगिक क्षेत्राचा शिक्का पडला असल्याकडे आमदार ऋतुराज पाटील यांचं लक्ष वेधत या जमिनी मागासवर्गीय समाज बांधवांना मिळाव्यात अशी मागणी केली। यावर आमदार पाटील यांनी प्रशासनाशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याची ग्वाही दिली। यानंतर आमदार पाटील यांनी सरपंच वनिता साळुखे यांच्या घरी ग्रामस्थांशी चर्चा केली। यावेळी सरपंच साळुखे यांनी आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या माध्यमातून गावात सर्व पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने उपलब्ध झाल्या असल्याचं सांगितलं। यावेळी त्यांनी क्रीडांगण आणि ओपन जिमची आवश्यकता असल्याचं सांगितलं। यानंतर आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ज्येष्ठ ग्रामस्थांच्या हस्ते भोसले गल्लीतील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। यानंतर विद्यामंदिर हालसवडे इथं मुलींच्या लेझिम पथकानं आमदार ऋतुराज पाटील यांचं स्वागत केलं। या ठिकाणी आमदार निधी आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विद्यामंदिर हालसवडेमध्ये सभागृह बांधण्यात आलंय। आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते या सभागृहाचं उद्घाटन करण्यात आलं। कृष्णा मुसळे यांनी शाळेचा इतिहास आणि शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली। विद्यामंदिर हालसवडेनं गेल्या वर्षी क्रीडा स्पर्धेत केंद्राअंतर्गत जनरल चॅम्पियनशिप मिळवली असल्याचं त्यांनी सांगितलं। त्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे शाळेसाठी क्रीडांगण विकसित करून मिळावं अशी मागणी केली। तसंच 25 संगणकांसह संगणक कक्ष मिळावा अशी मागणी केली। आमदार ऋतुराज पाटील यांनी शाळेच्या प्रगतीचं कौतुक करत मुख्याध्यापक मुसळे यांनी केलेल्या मागणीनुसार शाळेसाठी क्रीडांगण आणि संगणक कक्ष विकसित करून देण्याची ग्वाही दिली। शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन खोचगे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमात शाळेचे शिक्षक महेश राजपूत यांना सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तसंच कणेरी केंद्राचे केंद्रप्रमुख डॉक्टर रमेश जाधव यांनी PhD पदवी मिळवल्याबद्दल आमदार पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी सरपंच वनिता साळुखे, उपसरपंच मोहन खोचगे, सदस्य महेश स्वामी, रवींद्र कांबळे, भीमाबाई कांबळे, ग्रामसेविका रोहिणी हावळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सचिन खोचगे, उपाध्यक्ष अभिजित पाटील, शिक्षणतज्ज्ञ महेश पाटील, सदस्य लतिका पाटील, माया माने, सोनम हवलदार, सदस्य संभाजी कांबळे, शिक्षक प्रतिनिधी सरिता बामणे, महेश कांबळे, वैभव पाटील, विजय पाटील, अरुण खोचगे, सौरभ कांबळे, प्रफुल्ल कांबळे, विनोद पाटील यांच्यासह हालसवडे ग्रामस्थ उपस्थित होते।